नमस्कार, गुड मॉर्निंग. आज आपण करणार आहोत मसाल्याच्या भाज्या ज्या आपण करतो तर त्यासाठी पूर्वतयारी करावी लागते आणि ती पूर्वतयारी करावी लागते ते त्यासाठी 8 दिवस आपण मसाला कसा करून ठेवू शकतो घरी ते आपण आज बघायचं आहे. तर आता त्यासाठी लागणारं साहित्य लसूण लागणार आहे आपल्याला, पण आता लसूण हा निवडायचा आहे तर मी इकडे ठेवून देते, दाखवायसाठी घेतला आहे, नंतर मिक्सरमध्ये टाकते. तर हा लसूण आपण बारीक इकडे निवडून घेऊ. तसेच कांदा आणि टमाटा लागणार आहे आपल्याला. कांदा टमाट्याची पेस्ट लागणार आहे. तर ही कच्चाच कांदा भाजून घेतात, पण आपल्याला भाजायचं नाही आहे. भाजून घेऊन केलं की मग भाजीत अजून जेव्हा मसाला आपण फ्राय करतो त्यात जास्त वेळ जर झाला तर कडवटपणा येतो त्याला, म्हणून आपल्याला कच्चंच करायचं आहे. भाजीत जेव्हा आपण मसाला करतो तेव्हा तो तळल्यात जाणार. त्यामुळे कांदा आणि टमाट्याची पेस्ट करायची. ते पण कांदा आणि हे घेतलेलं आहे. तसंच सर्वात आधी आपल्याला शेंगदाणे, तीळ आणि खोबरा किस, खोबरा किस आणि तीळ आपल्याला हे घ्यायचे आहेत. आणि हे सुद्धा आपल्याला न भाजताच, तीनही भाजलेले नाही आहे. खोबरा किस बारीक असल्यामुळे तो तर लवकर फ्राय होतो, पण शेंगदाणे आणि हे पण न भाजताच कच्चेच घ्यायचे आहे. याचं आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. पेस्ट म्हणजे ओली नाही, कोरडी पूड करून घ्यायची याची. तर कांदा टमाट्याची पेस्ट, याची पूड पूर्ण एकत्र पहिले शेंगदाणे बारीक करायचे. आणि त्याचप्रमाणे थोडंसं इथं मीठ घेतलेलं आहे आपण. मीठ याच्यासाठी घेतलं आहे की लवकर बारीक होते मिठामुळे. जास्त मीठ घेतलं तर मग ते खारटपणा येते, त्यामुळे किंचित मीठ आपल्याला या पातळ पेस्ट करू आपण टोमॅटो आणि कांद्याची त्यात थोडीशी टाकू. आणि लसण जिरं आल्याची जी पेस्ट करू त्यात थोडंसं मीठ घालायचं आहे. यातलंही उरेल थोडं टाकायचं आहे, कारण मग भाजी खारट होण्याची शक्यता असते, जास्त टाकायचं नाही. अशाच प्रकारे शेंगदाणे, तीळ, खोबरं, कांदा, टोमॅटो, थोडं मीठ. आणि आता इथे घेतलेलं दाखवते. लसण आपलं तिकडे सोलत आहे. आता आल्याचे वगैरे आपल्या फ्रीजमध्ये पडलेले असतात असे आल्याचे तुकडे, तर ओलं चालं असलं पाहिजे. अद्रक असं हे नाही आहे. मसाल्यासाठी आपल्याला वाळलेले वगैरे असले ते ठेचून घ्यायचे. ठेचून थोडा ओलसरपणा असतो त्यात, तर हे ठेचून घ्यायचे. धने, जिरे, एवढं जिरं घेतलेलं आहे, एवढं आणि एवढे धने घेतले आहे. थोडे जास्त धने आहे आणि जिरं, धने, जिरं, आलं, ठेचलेलं आलं, वाळलेली लाल मिरची, तसेच सांबार स्वच्छ दांड्या वगैरे याच्या चालतात त्याच्यात घेतल्या. तर धने जिरे पूड, लाल मिरची, थोडी हिरवी 2-3 होत्या त्या, आणि सांबार. आणि याच्यात लसण, निवडलेला लसण टाकू आपण. म्हणजे लसण देण्याची पूर्ण ही पेस्ट जी आहे 8 दिवस. याच्यात थोडं आपल्याला मीठ घालायचं आहे बारीक व्हायसाठी. आणि बाकी आपण या पेस्ट आणि याच्यात टाकून किंचित. आता ही म्हणजे लवकर बारीक व्हायसाठी आपल्याला हे टाकलेली आहे याच्यात हे. आणि लसण घेतला की याच्यात लसण घेऊन हे लसण घेतल्यावर पूर्ण एकत्र वाटायचं आहे. तसंच हे 2 एकत्र करायचं आहे बारीक. आणि ह्या 3 याची पूड आपल्याला एकत्र करायची आहे. तर सर्वात प्रथम आपल्याला मिक्सरमध्ये हे 3 पूड करून घेऊ आपण. शेंगदाणे, तीळ आणि खोबऱ्याची हे पूड करून घेऊ, कारण शेंगदाणे बारीक व्हायला वेळ लागते ना. ओला असलं की मग ते जाड राहतात, त्यामुळे ती करून घेऊ. पहिले शेंगदाणे घालून घेऊ आपण मिक्सरमध्ये. निवडून घ्यायचे. शेंगदाण्यात खडे वगैरे असतात त्यामुळे निवडून घ्यायचे थोडे. शेंगदाणे थोडे बारीक झाले की मग आपल्याला त्यात हे घालायचं आहे. शेंगदाणे झाल्यावर तीळ आणि ते, कारण तीळ आणि बारीक असतात आणि खोबरा किसलेला असल्यामुळे त्याला वेळ नाही लागत.
अशा प्रकारे आपण बघू शकता. अशी ही पेस्ट झालेली. ही अशी शेंगदाण्याची बारीक, अगदी बारीक अशी पूड झालेली. हात धुतलेले आहे मी स्वच्छ. बारीक पूड झाली आणि अशी बारीक पूड झाल्यावर सालासकटच शेंगदाणे घ्यायचे. आता आपल्याला हे पूर्ण याच्यात मिक्स करून टाकायचं आहे. खोबरा किस आणि तीळ. मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण एकत्र. एकत्र केल्यावर आपल्याला हे आता ही वेळेवर मसाल्याची भाजी जर आपल्याला करायची असली तर वेळेवर होत नाही, वेळ लागतो हे करायला. म्हणून ही पूर्वतयारी, मसाला भाजी करायच्या आधी पूर्वतयारी करायची. आपल्याला 8-15 दिवस हे फ्रीजमध्ये राहू शकते. फ्रीजमध्ये 8-15 दिवसाची आपल्याला करून ठेवायची. लसण जिरे पाणी नसल्यामुळे राहू शकते. फक्त कांदा टोमॅटोची पेस्ट आपल्याला वेळेवर करावं लागेल. ती 1-2 दिवस राहू शकते फ्रीजमध्ये, पण ती वेळेवर केलेली, ती वेळेवर करता येते. त्यामुळे लसण जिऱ्यावरची पेस्ट आधी करून ठेवायची, ती 15 दिवस. तशीच मसाला, लसण जिरं वगैरे सगळं आणि हे 2 पेस्ट केली की आपण कांद्याची वेळेवर करायची. आता हा झालेला आहे आपल्याला. आता हा डब्यात थंडगार झाल्यावर भरून ठेवून द्यायचा आहे. तिन्याची पेस्ट पूड 15 दिवस आपल्याला पुरतो. तसंच आता हा निवडलेला लसण घेता मी याच्यात टाकून लसूण घेतला आहे, लाल मिरची, हिरवी मिरची, लसूण, आणि सांबाराच्या दांड्या वगैरे जाड जरी सांबार असला तर आपल्याला सांबाराच्या दांड्या याच्यात घालता येतात. ही सुद्धा आपल्याला 8-10 दिवस पुरेल. असं मसाल्याच्या 8-10 भाज्या होतील. 8-10-12 भाज्या याच्यात होऊ शकतात. एवढी लसण जिऱ्याची पेस्ट आपल्याला बनवून ठेवायची आहे. आणि कांदा आणि टोमॅटो हे पूर्ण झाल्यावर म्हणजे याचा वासही लागतो आणि याच्यात जे राहिलेलं असते मिक्सरच्या भांड्यात ते पूर्ण कांद्या टोमॅटोला लागते, ते भाजीत कामात येते म्हणून. आणि सांबार आपल्याला थोड्या वेळाने टाकायचं आहे हे पूर्ण बारीक झाल्यावर. उन्हाळा असल्यामुळे उकाळा खूप वाढलेला आहे आणि मग गॅस जो एकदम हे केल्यापेक्षा जेव्हा खावला वेळ असला तेव्हा असा मसाला करून ठेवून द्यायचा आहे. वेळेवर मग फक्त कांदा टोमॅटोची पेस्ट करून आपल्याला मसाल्याच्या भाज्या करता येतात. आता हा जास्त असल्यामुळे वेळ लागते. थोडं मीठ आपण याच्यातले टोमॅटो आणि कांद्याच्या याच्यात किंचित टाकू आणि बाकी याच्यात टाकू. लसण चिकट असल्यामुळे
वेळ लागत आपल्याला. ह्यातही आपल्याला धना जिरा पूड थोडीशी आधी बारीक करून घ्यायचा आहे आणि नंतर हे लसूण घालता येतं म्हणजे अजून लवकर होतं. बघून घ्यायचं आहे 1-2 वेळा असं करून आणि चमच्याने हलवून घ्यायचं आहे. एकदम बारीक करायची आपल्याला. हे सगळं एकत्र असल्यामुळे वेळ लागत आहे आणि जास्त प्रमाणात असल्यामुळे वेळ लागत आहे करायला. किंचित मीठ आपण घालू अजून त्यात. थोडंसं मीठ टाकत आहे. हात स्वच्छ धुवून घ्यायचा आहे मसाला. सांबार घालून घेऊ आपण.
थोडंसं तेल आपल्याला त्यात थोडंसं 1 चमचाभर तेल टाकून घेऊ. थोडंसं तेल टाकलं. मी सगळे टाकले तुकडे, ते सगळ्या मिरच्या सगळ्या हिरव्या आणि लाल, त्यामुळे तुम्ही तुकडे करून टाकू शकता. अशा प्रकारे जे हे झाड वगैरे याच्यात मसाल्यात राहिलेलं आहे ते आपण आता भाजीसाठी वापरणार आहे. कांद्याची पेस्ट त्यात टाकून घेऊ. या मसाल्यात आता लसण जिऱ्याच्या बारीक झालेलेच आहे, पण याच्यात जे आपल्याला जाड जाड आता लसण चिकट असतं, मग त्यामुळे बारीक व्हायला वेळ लागतो. सगळं एकत्र केलं तर वेगवेगळं केलं की लवकर होते बारीक. तर आता आपला असा छान वास येत आहे, याचा स्मेल. आणि आता याच्यात ज्या मिरच्या वगैरे आपण तुकडे करून टाकले नव्हते त्यामुळे थोड्या तर आपण ह्या आता याच्यात घेऊन घेऊ. राहिलेल्या मिरच्या, 1-2 लसणाचे, सांबाराच्या दांड्या ज्या राहिल्या आपल्याला करून ठेवायचा मसाला हा करून ठेवायचा. आणि याच्यात जे आता काही जाड वगैरे राहिलेलं असलं समजा ते आपण कांदा पेस्ट वगैरे जे बारीक करतो, कांदा टोमॅटो त्यात घेऊन घ्यायचे. आणि हा मसाला पूर्ण झालेला आहे, हा पूर्ण एकजीव झालेला आहे. सांबाराच्या दांड्या याच्यात काढून घेऊ आपण. अशा प्रकारे लसण जिरं आणि त्यात धनापूड, आलं, हिरवी मिरची, लाल मिरची ही पेस्ट आपण इथे केलेली आहे. तशीच हे मिक्ससुद्धा केलेलं आहे, पूड सगळे, शेंगदाणा, तीळ, खोबऱ्याची. आणि आता आपलं राहिलेलं आपण जे आता या मसाल्यात राहिलेलं होतं वर जाडं ते आपण सगळं आता कांदा टोमॅटो धुवून घ्यायचे. कांदा टोमॅटोची पेस्ट करायचे. ही सुद्धा आपण 2 दिवस पुरेल अशी करायची. कांदा टोमॅटो घेतले आहेत. हे लसण जिऱ्यातलं जे जाड जाड उरलेलं आहे ते आहे. इथे कांदे आहे. मावलं नाही तर डबल घेऊ आपण ते करायला. त्या लसण जिऱ्यातल्या ज्या मिरच्या होत्या त्या आहेत आता लगेच बारीक होऊन गेलेल्या आहे. जे जाड राहिलेलं मसाल्यातलं जे जाड राहिलं होतं ते, आणि हा पूर्ण बारीक झालेला आहे लसण जिऱ्याचा.
अशा प्रकारे आपला इथे तयार आहे मसाला. तर ही कांदा टोमॅटोची पेस्ट, त्यात लसण जिऱ्याचं जे जाड उरलं आहे ते मिक्स केलं आहे. ती पेस्ट पूर्ण घेतलेली आहे, ते पूर्ण एक मिक्स झालेलं आहे. तसंच शेंगदाणे, खोबरा किस आणि ते मिक्स केलेली पावडर पूर्ण. तसंच आलं, लसण, जिरं, मिरची, धणेपूड, जे साहित्य दाखवलं आहे ती पूड. अशा प्रकारे 3 पूड इथे तयार आहेत आपल्या. अशा प्रकारे या 3 पूड आपल्या तयार आहे. तर करा मसाला तयार आणि आस्वाद घ्या मसाल्याच्या भाज्यांचा. थँक्यू व्हेरी मच.